हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, पुंडलिकावरण हरिद्वार श्रीनाथदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विस्मृतं, येषां चरणसान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति, साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भववन्दे नमोऽस्तये, ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावं पठता हितबुद्धिरस्य, ज्ञानेश्वरस्य भगवान् अवतीर्णैवं श्रीरङ्गनाथ गुरुरानमोस्तुभ्यं। देहापासून आत्मा भिन्न आहे याविषयी देह व घर यामध्ये असलेल्या सादृश्याचे वर्णन करतात. देह आणि आत्मा भिन्न भिन्न वस्तू आहेत. देह आणि आत्मा ह्या फार कशा आहेत गोष्टी भिन्न आहेत. म्हणून देह कसा आहे हा आणि आत्मा कसा आहे त्याचं देहाचं सादृश्य लक्षण सांगितलं. आत्म्याचं बी सादृश्य लक्षण, देहाचं बी सादृश्य लक्षण. घराचं दृष्टांत दिला त्यांनी रामगुरू बाबाने. जसं घर विटा माती किंवा सिमेंट वाळू खडी याच्यापासून काय तयार झालं, घर तयार झालं. आणि जो घरातला मालक आहे तो घरात असतो, रात्रंदिवस घरात असतो, पण मी घर आहे असं कधीच समजित नसतो. लय झालं तर माझं घर म्हणजे लय झालं तर काय घर
माझा बंगला, माझं घर, माझी गाडी, माझं शेत. पण मी कधीच म्हणत नाही, घर मी कधीच तो म्हणत नाही. इथं मात्र माझा देह असं बी म्हणतो आणि मी देह असं बी म्हणतो. ही लोकल गाडी चलती इथं. माझा देह कधी म्हणतो माझी प्रकृती आज बरोबर नाही, माझं मन बरोबर नाही, माझा डोळा दुखायला, माझा कान दुखायला, मला ताप आली. अशा मी कधी म्हणतो जसा एखादा आरबाळ्याला माणूस तो सरळ बोलत नसतो, घायबारलेला आहे, तो भ्रमात पडलेला आहे, तो काही बरळत असतो. तसं इथं देहाचं आणि घराची उपमा दिली देहाला. जसं पहिले आपण कोठे बांधित होतो, 2 धारणाचा काय असतो, कोठा असतो, त्याच्यावर एक धारण असतं, त्याला पुन्हा अशी त्याला वाशे म्हणतात. आणि मग त्याला वावरातून मूळ आणायचं, ते सोलायचं, एक शिवा तयार करायचा, आधी खाली परसाळं टाकायची, त्याला चांगलं शिवून घ्यायचं, पुन्हा त्याच्यावर असणारं काही तुराट्या फोराट्या टाकायच्या, पुन्हा शिवून घ्यायचं त्याला. अनेक जाग्यावर आतून बंधाट्या, पुढून बंधाट्या, पुन्हा त्याच्यावर गवतानी काय द्यायचं, पाणी ढाळ काढायचा. कशाचा? गवतानी त्या कोठ्याचा. जसं तो कोठा आहे, जशी उपमा दिली त्या कोठ्याची, कोठ्यात बसणारा माणूस किंवा कोठ्यात जो आहे मालक, तो कोठ्याहून कसा आहे, भिन्न आहे, कोठ्याहून वेगळा आहे. तो कोठ्यात आलेला आहे, त्याला कोठ्यातून जात आहे. कोठा वेगळ्या सामुग्रीचा आहे, तो वेगळा आहे. तसं हे 2 धारणाचा कोठा आहे. ही खालची काय आहे, धारण आहे ती. आणि ते मागाला कणा आहे ना, आड, ही मागालचा कणा काय, ते आड आहे. आणि फासोळ्या त्याला काय येतात, वाशी येतं. आणि अनेक ठिकाणी गुपलेले, तुम्हाला माहीत नाही किती नाड्या येतात, 72,000 नाड्या येतात. किती नाड्या येतात, 72,000. जागी 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 काय केलेलं आहे, ते गुंतलेलं आहे सगळा नाड्याच्या हातात. वरून नाही दिसत तुम्हाला, पण MRI मध्ये बारीक सारीक काही काही इतक्या बारीक ह्या की MRI अशी होत्या दिसत नाही. जेव्हा MRI जाईल माणूस तेव्हा त्या नाड्या गावाच्या डॉक्टरला दिसतात, आपल्याला ते दिसत नाही. दुसऱ्याला बी असं केसापेक्षा 100 पट बारीक नाड्या आहेत. हे जितकं बारीक आहे त्याच्यापेक्षा 100 पट कसा आहेत त्या बारीक आहेत. इतकं सगळं आत गुपलेलं आहे म्हणून. आणि त्याच्यावर असणारं फरसण टाकलेलं आहे मांसाचं, आणि त्याच्यावर असणारं गवताचं शाकारा काढलेलं आहे. त्याच्यात तुम्ही बसलेले ह्या कशात, कोठ्यात. ह्या 2 धारणाच्या कोठ्यात तुम्ही काय येतं बसले. म्हणून तर एका ठिकाणी महाराज म्हणून, कोणाचे घर देह हा कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. कोणाचं घर, जे घर घर लागली ती म्हाताऱ्याला, माझं घर म्हणून काय लागली, म्हणजे म्हाताऱ्याला घर घर लागली. काम की माझं घर म्हणत होतं ते, म्हणून मरता वेळेस त्याला काय लागली, घर घर लागली. म्हणून कोणाचे घर, देह हा कोणाचा देह, आत्माराम त्याचा तोची जाणे. कोणाला कळालं, जो आत्मा आहे त्याला कळायलं. म्हणून अशी उपमा दिलेली रामगुरू बाबांनी. जसं घराहून तो व्यक्ती वेगळा आहे, तसा देहाहून आत्मा वेगळा आहे. बर लक्षात घ्या. म्हणून आपण अनेक प्रमाण पाहू संतांचे, अनेक युक्त्या पाहू, आपण अनेक अनुभव पाहू. प्रमाण, युक्ती आणि अनुभव ह्या 3 गोष्टी जुळल्या की निश्चित ठरत असतं. ते काय काय ठरलं, तुका म्हणे नाही श्वास द्या म्हणे, पाहावे पुराणी विचार. पहा तुम्ही पुराणात काय वर्णन केलेलं आहे. प्रमाणे संतांची अनेक प्रमाणाने काय होतं, सिद्ध होतं. आणि अनेक युक्त्या सांगितलेल्या आहेत. ह्या उपपत्ती तू जतन कीजे. एका ठिकाणी महाराज म्हणतात, तुका म्हणे युक्तीच्या खोली म्हणून बाई ठेविली डोई. तुमच्या ज्या युक्त्या आहेत महाराज, म्हणून याला युक्त्या वापरल्यात काही. जो कनिष्ठ अधिकारी असतो त्याला युक्ती वापरावं लागते, त्याला दृष्टांत सांगावा लागतो. ज्याला कळत नाही त्याला युक्तीनं सांगावं लागतं किंवा दृष्टांताने सांगावं लागतं. तसा दृष्टांत दिला महाराजांनी.
आणि ज्याला संतावर विश्वास आहे, कोणाचा तुकाराम महाराजावरही, कोणाचा ज्ञानेश्वर महाराजावरही, कोणाचा नाथ महाराजावरही काय असतो, त्याची विश्वास असतो. म्हणून त्या संताचा प्रमाण त्याला सांगावं लागतं. तुकाराम महाराज असे म्हणले, तुकाराम महाराज असे म्हणले, हे तो पाचाचा अनिला उसना. हे कोण म्हणायलं? तुकाराम महाराज म्हणायले. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हे तो पाचाचे झाले, कर्माचे गुणी गुंतले, बहुतुका गुंतले जन्म मृत्यूच्या. हे कशाचं झालं म्हणले? पाचाचं झालं. पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश या पंचमहाभूताचा गुंदळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. नसलेल्या दुसऱ्याच्या वस्तूवर आपण काय केलं? अहंकार धरला. म्हणून इथं आपण युक्ती पाहू की देहाहून कशी आपण भिन्न आहे. अगोदर काय पाहू? युक्ती पाहू. जर देह तुम्ही असले, बघा, जी वस्तू आपण आहोत त्या वस्तून आपल्याला वेगळं राहताच येत नसतं. जी वस्तू आपली आहे किंवा आपण आहे त्या वस्तून आपल्याला अग्नीला उष्णतेहून बाजूला करताच येत नाही. कोणाला? कारण की तिचं काय आहे? ते स्वरूप आहे. तिचं ते स्वरूप आहे की कोळसा जरी असला दिसला तुम्हाला प्रतीतीला, तर कोळसा वेगळा आणि अग्नी वेगळा, भिन्न आहे. कोळशाहून अग्नी कसा आहे? दिसू द्या. कशात दिसन? कोळशात दिसल, पण अग्नी कोळसा नाही आणि कोळसा अग्नी नाही. अग्नी तो अग्नी, कोळसा तो कोळसा. कोळशावर पाय पडा तर पोळत नाही, आणि अग्नी सकट कोळसा आला तर, आणि तुम्ही म्हणता काय? कोळसा पोळाला. कोळसा पोळत असतो, पण तुमची भाषाचा स्वरूपाठी तुम्ही कशाला काही म्हणता? हे मराठीचे लोक उपराटे हे सगळं उरफाटं बोलायले माणसं. कोळसा पळाला, तवा पळाला, चहा पळाला. चहा पळत असतो, तवा पळत असतो, पोळत असतो कोण? अग्नी. आणि तुम्ही काय म्हणाले? हा, माध्यमे, त्या माध्यमातून पळाला. ते नाही पळालं, कोळसा नाही पळाला, कोळसाच्या माध्यमातून अग्नी पळाला. म्हणून तसं इथं असू द्या शरीर आणि आत्मा इथं एका ठिकाणी दिसू दे तुम्हाला, पण आत्मा शरीर युक्तीनं पाहता येईल आपल्याला. अशी युक्ती वापरू आपण. जो बघा, जी वस्तू आपली आहे किंवा आपण आहोत त्याच्याहून आपल्याला वेगळं राहता येत नाही. त्याच्याहून जसं ह्या शरीराला हाडं, मांस, नाड्या, रोम आणि त्वचा याच्याहून बाजूला नाही राहता येत. ह्या स्थूल देहाला कशाहून? त्वचा, त्याच्या आत मांस, त्याच्या आत हाडं, त्याच्या आत नाड्या, काय काय आहे याच्यात? या शरीरात काय काय? हे वरून काय? चमडा आहे, म्हणजे याला त्वचा म्हणते. या त्वचेच्या आत काय? मांस, मांसाच्या आत काय? हाडं, नाड्या आणि एक केस. मड्यात काय काय असतं? जरा निखरून पहा. मड्यात काय काय असतं? मड्याला केस असते, मड्याला त्वचा असते, हाडं असते, पुन्हा नाड्या असतात, मांस. हां, म्हणून शरीर, म्हणून प्रेत जळे जैसे गवताची पुडी, गवताची पेढी फस 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 कसं जळत आहे शरीर. कसं? चारणावर फस 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 करीत जळत. कशामुळं? मांस आहे त्याच्या. म्हणून हाडा मांसाची मोळी. म्हणून तर मताला सांगती देह हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेली कर्म कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई, गोविंदा परे दे मदालसा सोहम जो चो रे बाळा, निज रूपी निजलाची. कुठं झोपला? तुझं जे स्वरूप आहे निज, तुझ्या जवळचं. निज म्हणजे जवळ. ते आमचे पाहुणे जवळचे येतो निजे, म्हणजे तसं निज रूप तुझं, जे तुझं खरं स्वरूप आहे तिथं झोपलेलं आहे. तू तिथं काय झालेलं आहे? झोपला. म्हणून तर एक बोले बोर जागे आत निजले, कैसे घरात घरकुल गेले, नेने अंधारणा उजळले का. म्हणजे अंधारणा बी नाही तुमच्याकडून, उजेड बी नाही. याला संसार म्हणते. याला काय म्हणते? तिथं उजेड असतो का अंधार असतो? संसाराचा उजेड बी नसतो आणि अंधार बी नसतो. अंधार म्हणलं काहीच न दिसणं, याला काय म्हणते? अंधार. आणि उजेड म्हणजे सगळं दिसणं, स्पष्ट जसं आहे तसं दिसणं, याला उजेड म्हणते. मग संसाराला उजेड असतो का अंधार असतो?
त्याला तर संसार म्हणजे झाले तिन्ही सांगा. म्हणून अशा संसांजीत सापडायला नाहीत आपलं. आपल्याला कळत नाही असं बी नाही, आपल्याला कळतच नाही असं बी नाही. कळतच नाही का तुम्हाला? जसं भीतीला पंचीकरण कळतच नाही, कोणाला? भीतीला. तसं तुम्हाला कळतच नाही का? मग कळतच का मग तुम्हाला? असं बी खरंच कळतच का तुम्हाला? मग तुम्हाला जे कळतं त्याला कळणं ठरतं का? ते तुम्हाला जे कळतं त्याच्यापेक्षा कुत्र्याला जास्त कळतं, प्राण्याला जास्त कळतं. तुम्हाला जितकं कळतं ना त्याच्यापेक्षा मुंग्याला 24 तासाच्या आधी कळतं पाऊस पडणार आहे म्हणून. तुम्ही अनुमान लावता की आज नक्की काय तू कशाहून? मुंग्या अंडे घेऊन चालल्या, धार लागली ते कशाची? हां, मुंग्याची. म्हणून पशु प्राण्याला तुमच्या अगोदर कळतं निसर्गातलं, तुम्हाला झाल्यावर कळतं, भूकंप झाल्यावर कळतो, कुत्र्याला आधी कळतो 24 तासाच्या आधी, उंदरायला घरातल्या आधी कळतो, सरपायला आधी कळतं. हे ईश्वरातलं. मग त्याचं हे जे तुम्हाला कळतं त्याच्यापेक्षा तर त्याला जास्त कळतं. तेच कळतं ना आपल्याला. काय कळतं? त्याला जे कळतं. तुमचं पोट दुखायलं तर तुम्ही भजे करून खाता, कुत्रं उल्लंघन करतं, 3 दिवस काही खात नाही, खाली तर हराळी खातं. ती काय खातं? कणा तोडून हराळी खातं, मग फड उलटं तर मोकळं होतं पोट त्याचं, आणि तुम्ही भजे करून खाता. काय दुखायला? पोट दुखायला. पोट दुखायला तोंडाला चव येईन माहिती. काढ एक घाणा. हे उरफाटं कळणं आहे तुमचं. तुमचं कळणं कसं आहे? उरफाटं. तुम्ही त्याला पोळी टाकून पहा, डोकून पाहत नाही ते कुत्रं त्या पोळीकडं, हुंकीत पण नाही. त्याचं जर दुखू लागलं तर लंघन करतं. ते 3-4 वाजाचं लंघन करतं, मुंडकं टोकतं, घालतं पायात, खुशाल करून राहतं. माणसं तसं आहे का? हे काय ती काय ती काय, त्या दुखायला लागल्यावर त्याला लय जोर येतो खाण्याचा. म्हणून आपल्याला जे कळतं त्याला कळणंच म्हणता येत नाही, पण ह्या हिशोबात कळणं म्हणावं त्याला. ज्या कळण्याने दुःख जात नाही, ज्या कळण्याने दुःख वाढतं त्याला कळणं म्हणावं का? दवा त्याला म्हणावं का? दवा घेणं चालून रोग वाढणं चालू त्याला दवा म्हणतात का? दवा त्याला म्हणावं की घेतली म्हणजे रोगच गेला, त्याला औषध म्हणावं, त्याला दवा म्हणावं. हा दवा घेणं चालून रोग वाढणं बी चालू, ते कोणचं औषध आहे असं? तद्वत इथं देह आणि आत्मा युक्तीनं पाहू आपण. कसा पाहू? देह आणि आत्मा भिन्न आहे. म्हणजे देहा वाचून तुमचं असणं आहे, तुमच्या असण्या वाचून देहाचं असणं नाही. देहाचं असणं तुमच्यावर अवलंबून आहे. देह आहे हे कशामुळं? कपड्याचं असणं जसं शरीरा वाचून नाही. शरीर असले तर कपडे येतं, शरीर जर नसलं तर कपड्याला काय किंमत आहे? कपड्याला किंमत कावा? याच्या साड्याला किंमत कावा? आणि शरीर गेल्यावर 4 घरातल्या साड्या टाकून द्या म्हणते तिच्या अंगावर, जुन्या काय असत्या त्या चट टाकून द्या, देऊन टाकायच्या. कोण वापरीन? आता मेले ते कोण वापरीचं? म्हणून कशावर टाका? देऊन त्या माड्यावर टाकून द्या. कपड्याची किंमत कावा? शरीर आहे. तशी शरीराला किंमत कावा? याच्यात तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत, याच्यात तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या शरीराला किंमत. याच्यात का तुम्ही ती पार गेले तुम्ही कशातून? किती जवळचे असू द्या, बायको असू की भाऊ असू की माय असू की बाप असू, गडबड करतील माणसं. आवरा आवरा, 11चा टाईम झाला, आवरा. कशाला आवरा? याला फुकायला, याला जाळायला. म्हणून याच्यातून जो चैतन्य भाग गेला, याच्यातून जे जीव निघून गेला, याची किंमत उडाली. याची काय उडाली? लगेच याला मड म्हणते. शामराव भीमराव नाही, मडेराव. शामराव भीमराव का? कोणचे राव? मग काय गेल्यावर? जीव गेल्यावर लगेच मडेराव माहिती. प्रेत म्हणते त्याला, मड म्हणते. प्रेत देव, हा प्रेत म्हणते त्याला. लगेच त्याच्यावर नाव बदलत त्याचं, त्याला मड म्हणते. केवळ तिथं पृथ्वीचा भाग राहतो. म्हणून बघा, याच्यातून तुमचं जे अस्तित्व आहे भिन्न आहे. शरीरा वाचून तुमचं असं नाही. तुम्हाला फक्त तुम्ही हे कळून घेतलं नाही, हे महत्त्वाचं वाटणं तुम्हाला. हे इतकं महत्त्वाचं आहे की याच्या इतकं महत्त्वाचं आहे काहीच नाही. निर्भय जीवन होत असतं माणसाचं.
अमृतमय जीवन होतं, अलौकिक जीवन जगता येतं की शरीरा वाचून माझं अस्तित्व आहे. माझं अस्तित्व शरीरावर अवलंबून नाही. माझं अस्तित्व कसं आहे, शरीर नसलं तरी माझं असणं आहे. बरं, अनुभूती आहे अशी, युक्ती आहे आपल्याला. स्वप्नातल्या देहाला सोडून आपण आत आहे का नाही, आणि ह्या देहाला सोडून स्वप्नात येत. ह्या देहाला सोडून कुठं, जे अंतरुणात पाडा आणि तुम्ही स्वप्नातला देह घेऊन वावरात गेली. ते भड कुठं 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 गवत झालं, कुठं उबळी सरकी पाहला, कुठून पूर गेला आपल्या वावरात, कोणता देह घेऊन गेली, ते देह बदबद भरला कुठाला, स्वप्नातला. आणि ह्यो आथुरणावरचा इतकुसा चिखल नाही लागला, मळाला नाही काय नाही, तसा पाहिलेला होता तसा. मग उठून पाहिलं, मग पाहतो पाहिजे भरलं नाही काय नाही. मग त्याच्या लक्षात आलं की आपण कुठं होतो, म्हणजे तो देह इथं नाही, हा देह आणि तुम्ही इथं बी येत तिथं बी येत. याला सोडून तिथं, त्याला सोडून मग तो तुमचा का ह्यो तुमचा. जरा युक्ती पाहा, ह्यो तुमचा म्हणल्यावर याला सोडून कसे तुम्ही तिथं, तो तुमचा म्हणल्यावर त्याला सोडून इथं तुम्ही कसे. तुम्ही तर एकच येत ना. याला सोडून कुठं स्वप्न पाहिलं आणि स्वप्न सोडून काय पाहिलं, इथं जागृती पाहिली. मग तुम्ही दोन का एक, दोन. हा, दोघायला जाणणारे कसे, त्याला तिथंच सोडलं आणि याला इथंच सोडलं कोणी. मग तुमचा देह तो म्हणल्यावर त्याला सोडून तुम्ही राहू नये इथं, आणि हा देह तुमचा म्हणल्या याला सोडून तुम्ही तिथं राहू नये. मग बघा, आपण आपली जी वस्तू आहे आपल्याला त्याच्या वाचून सोडून राहताच येत नसतं, त्याला आपलं म्हणावं. त्याच्या वाचून आपल्याला राहताच येत नाही. ती वस्तू कोण आहे, आपण आहे. फक्त आपला देव आहे. देवाला सोडून आपल्याला राहताच येत नाही. कोणाला सोडून, आपल्याला देवाला सोडून राहताच येत नाही. जो देवाला सोडून राहिला त्याची बेजारी झाल्याशिवाय राहतच नाही. पाण्याला सोडून मीठ जर आलं बाजूला तर मग त्याची किती बेजारी आहे मिठाची. कोणाला सोडं, सागराला सोडं. कशात आलं ते, रेल्वेने आलं. कुठं आलं, जिल्ह्यात आलं. जिल्ह्यातून कुठं आलं, सिटीत आलं. तालुक्यात आलं. तालुक्यातून खेड्याखेड्यात गेलं. खेड्याखेड्यातून घराघरात गेलं. आणि कोणी मग त्याला मिरच्यात वाट्यो उकाळच्या पाण्यात टाक. कोणाला, ही जी बेजारी मिठाची सुरू झाली. मिरच्या संग कोणी कशात, कोणी कशात, कोणी कशात, दर ताटात कोणी असा टाक त्याला, कोणी. ही मिठाची जी बेजारी इतकं लागली त्याच्या मागं बेजारी ती कशामुळं, सागराला सोडले ते. कोणाला सागर सोडलं, तुम्हाला जी इतकी बेजारी आहे ना, भरडायले तुम्ही पडले जन्म मरणाच्या चक्रात. तर कशामुळं, फक्त तुम्ही कोणाला सोडलं, देवाला सोडलं. देवाने नाही तुम्हाला सोडलं. काही केल्या वेगळा नोहे गे माय, बापर खुमा देऊर जीवीचा काही केल्या वेगळा. तुम्ही किती जरी केलं तर देव तुम्हाला सोडितच नाही. फक्त तुम्ही काय केलं, तुम्ही देवाहून वेगळे निघाले. तुम्ही देवाहून कनेक्शन तोडलं. देवाचा तुमचा पत्ताच नाही, विसरून गेले. कोणाला, देवाला विसरले. आणि देवाला विसरल्यामुळं फजिती आहे संसाराचा. जी बेजारी आहे, कोणाला विसरला, विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84. पचावं लागायले. कोण्या 84 लक्ष येऊन कशामुळं विसरले, देवाला विसरले. याला तर शास्त्रात आभानापाद कावरण आणि आस्वादापाद कावरण म्हणले. काय म्हणले शास्त्रात, भान नाही कोणाचं. जगाचं भान नाही का तुम्हाला, खाण्यापिण्याचं भान नाही का, शरीराचं भान नाही का, नावाचं नाही का, रूपाचं नाही का, गावाचं नाही, सगळं भान आहे तुम्हाला. सगळं भान आहे. फक्त कोणाचं भान नाही, देवाचं आत्मयाचं भान आणून द्यावं लागेल तुम्हाला. कोणाचं भान आणून द्यावं लागेल, आत्म्याचं. आत्मा भानात आणून द्यावा लागायला, आत्मा कळून द्यावा लागायला, आत्म्यालाच आत्मा कळून द्यावा लागायला. ही कशी गोष्ट झाली आहे, आत्म्यालाच काय कळून द्यावा लागायला, आत्मा. याला आभानापादक म्हणते. भान नाही, मीच मला काय नाही. जसं त्या विचारसागरात दृष्टांत दिलेलं आहे. 10 प्रवासी निघाले व्यापार करायला.
आणि महिन्याचा व्यापार केला म्हणजे चला आता बरेच पैसे जमा झाले घरी येऊन पुन्हा जाऊ आपण. पण पावसाळा दिवस नदीला पूर आला होता. 10 जण पोहत आले काठाला आणि मग कोण एकाला मोजू लागले ते. पण त्याला सोडून मोजू लागला ते. स्वतःला सोडून काय करू लागला? स्वतःला सोडून मोजू लागला. किती भरू लागले? जो तसाच मोजू लागला पुन्हा. आणि मग ते मोजायचे स्वतःला सोडून किती भरू लागले? 9. ते मोजायचा 1 2 3 4 5 6 7 8 9. ते दुसरा बी मोजायचा 1 2 3 4 5 6 7 8 9. असा पक्का निश्चय झाला. ज्या अर्थी 10वा नाही त्या अर्थी वाहून गेला. ह्या नदीत काय गेला? ते वाहून गेला. लागले नाही कोणी एकाच्या गायात पडून रडायला. 10वा मेला. वाहून गेला 10वा मेला. एक माणूस ती सगळी सांभाळीत होता. हाऊ थालू लागला. पडा गिडा खांद्यावरच होता. आला ते म्हणे यार काय झालं तुम्हाला रडायला? काऊन रडायले? म्हणे काय सांगावं दादा, आम्ही 10 जण पोहत आलो आणि एक वाहून गेला आमचा. आता ते सापडं ना बी आम्ही गुल पाहिलं कुठं गेला, काही मेळ लागणं त्याचा. आता घरी जाऊन सांगावं काय? हे तर म्हणायचे त्याने मारलं लुटलं त्याला. घरातले आमच्यावर केस करायचे म्हणून आम्ही मोठमोठ्याने काय करायचे त्याने अशी नजर फिरली. अरे हे तर 10 आहेत. हे काय तर 10 आहेत. म्हणजे 10वा मी सापडून देतो. 10वा सापडून देतो म्हणजे येणे पाहिजे का कुठं तरी अडकाल्याला जाळे. बरं झालं मड का होय ना. पण आपण आपल्याला प्रूफ सांगता येत नाही. हे काय तर तुमचा 10वा म्हणजे 10वा आहे म्हणल्यावर त्याची जी असंभावना होती ती निवृत्त झाली. आणि मेला ही विपरीत भावना होती. आहे तर मग ते म्हणे आता मी मोजतो तुम्हाला. मग एक कोरडा एका टप्पू मारला. टप्पू मारून बाजूला ते मोठ्याने आळू लागले. सरकीलं बाजू. दुसऱ्याला 2 कोरडे हाणले. बोंबळलं ते सरक बाजूला. तिसऱ्याला 3, चौथ्याला 4, 5व्याला 5, 6व्याला 6, 7व्याला 7, 8व्याला 8, 9व्याला 9. 10 मग रे मारू नको हाय. मारू नको मी आहे. 10वा तसं तुम्हाला मोजीच ना. तुम्हाला पाहायला तयार नाही. सगळं मोजायले तुम्ही. सगळं माहिती आहे तुम्हाला. फक्त काय माहीत नाही? तुम्हाला माहीत नाही. नवल आहे का नाही? किती नवल आहे. मीच मला काय नाही माहीत नाही. माझंच मला ज्ञान नाही. माझाच मला परिचय नाही. माझीच म्हणून इथं आत्मा देहाहून कसा भिन्न आहे. बघा ना, याला सोडून तुमचं असणं आहे. कपड्याला सोडून जसं शरीराचं असणं आहे तसं देहाला सोडून तुमचं काय असणं आहे. मी बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं बी असेल. म्हणून तुका करी जागा नको चाचकू वावगा आहेशी तो अंगांगी डोळे होई. महाराजांचं प्रमाण. तुकाराम महाराज जाग करायले. तू अंगाने ब्रह्म आहे. फक्त तू जागा आहे. फक्त तुम्हाला ब्रह्म करायचं का जाग करायचं? जाग करायचं. ब्रह्म करायचं नाही. तुम्हाला देव करायचं नाही. तुम्हाला आत्मा करायचं नाही. फक्त तुम्हाला त्या स्वरूपावर काय करायचं. आणि तुम्हाला जे केलेलं आहे ते कुठं राहिले तुम्ही? अनेक जणांनी तुम्हाला केलंय. पोराने बाप केलं, तिनं नवरा केलं, युवाईने तुम्हाला युवाई केलं. अनेक जणांनी काय केलंय? टिकल्या लावल्या तुम्हाला. जे येईल त्याने काय लावली? टिकली लावली. आणि तुम्ही होकार घ्या. हो आहेत आम्ही. काय आहे तुम्ही? याच्यातला कोण आहेत तुम्ही? कोणीच नाहीत. पण तुम्ही मात्र काय घेतली? कोणी यावं टिकली मारावं लहानपणच्या खेळावानी. तसं तुम्ही आपलं मारून घेतली टिकली. जेव येईल त्याच्याकडून त्याच्या मार्फत. हे कोणीच नाही. तुमची जात रीत गोत कुळ शीळ माठ हे तुमच्याकडं काहीच नाही. सरळ सांगितलं महाराजांनी. जात बीत गोत कुळ शीळ या सगळ्या गोष्टीवर तू मात कर. आणि भजे का त्वरित भावनायुक्त. भजे का खाण्यावर लगेच अर्थ बदलतो. एक शब्द चुकला की काय बदलतो? भजे का त्वरित. हरिपाठ म्हणणारा नाही तर मग त्रिगुण असावं निर्गुण असावं. नाही कळत का तुम्हाला? त्रिगुण असावं निर्गुण बी सरासरी विचार हरिपाठ. कोणता हरिपाठ असा? त्रिगुण असावं निर्गुण बी असा. आणि पुन्हा म्हणजे ना आमची भोळी भक्ती आहे. भोळी भक्ती तिकडं नाही चालत ती. आम्हाला काय हो आम्हाला काय
आमची कशी आहे, भोळा भाव देवा मला पाव. इकडं आणि तिकडं तर बिनचूक आहे. तिकडं चुकावणं, तिकडं बिनचूक चालतं आणि इकडं कसं बी चालतं का? तसं नाही. अर्थाचा अनर्थ होतो. एक शब्द चुकला तर त्याचा कुणीकडे काय लागतो? नावडे जनार्दन माता पिता. वा रे वा. नावडे जनार्दन माता म्हणजे काहीच आवडत नाही. जनार्दन बी आवडत नाही. माता पिता तर त्याला पहिलीच आवडत नव्हती. आणि पुन्हा काय आवडत नाही? तसं नाही. तर नावडे जन धन माता लय गडबडीनं काही म्हणते. सस घेऊन पळणं. सस घेऊन कुठं जातो तू आता? अरे शेषे घेऊन जाई नाही ते, हे म्हणतं सस घेऊन पळत. म्हणून ध्यानात घ्या, अर्थाचा अनर्थ होऊ नये. म्हणून आपण देहावून कसे भिन्न आहेत, देहावून कसे वेगळे आहेत. बघा, स्थूल देहावून मी वेगळे असं समजिलं तर लगेच आता इथं जन्म मला इथंच मुख्य नाम हाती मोक्ष. हायशी साक्ष. या स्थूल देहावून मी वेगळा म्हणलं आणि हायतच फक्त समजून घ्या. तुम्ही हायतच. तुम्ही म्हणले मी हा देह, तरी तुम्ही होऊ शकत नाही. कसं तुम्हाला होता येत नाही? काय देह होता येत नाही. आणि तुम्ही जर म्हणले मी आता या दिसणाऱ्या स्थूल देहावून कसा आहे, वेगळा आहे, तर जन्म मरण आत्ता इथं तुमचं संपलं. काय संपलं? ज्याची डर आहे तुम्हाला, ज्याच्या भीतीनं जगायले तुम्ही, मृत्यूच्या भीतीनं जीवन जगायले, ते मृत्यूची भीतीच संपली. काय म्हणले नुसतं? हा स्थूल देह माझा नाही, मी नाही, खराबी नाही. ह्या देवान मी कसा आहे, याला सोडून मी स्वप्नात, त्या स्वप्नातल्या स्थूल देहाला सोडून मी. हा देह होता का स्वप्नात? नाही. कोणचा होता मग? स्वप्नातला देह कोणचा? केवळ प्रतीती मात्र, भासमान, केवळ दिसण्यापुरता आहे, असायला नाही. मग ते स्वप्नात इथं तरी आपण अनुमान लावले, ईश्वराने त्याला पंचमहाभूताचा आहे, पापुण्याचं कार्य आहे, असं लावलं शास्त्र त्याला. या देहामागं देव दिला देह, किंवा देवाने दिला, किंवा पंचमहाभूताचा आहे, किंवा ईश्वराने दिला, किंवा पापपुण्य करून जन्म येतो प्राणी. याच्यावर अनेक शास्त्रकारांनी हा देह कशाचा आहे तर असं लिहिलं. पण स्वप्नातला देह कशाचा आहे? ईश्वराने दिला का? पंचमहाभूताचं कार्य आहे का? त्रिगुणाचा आहे का? मग कोणाचा आहे तो देह? त्याला माय आहे का बाप आहे? स्वप्नातल्या देहाला कोणची माय, कोणचा बाप? तिथं कोणता माय नाही, बाप नव्हतं. प्रतिती मात्र दिसण्यापुरता आहे, असायला तो नाही. अरे तसाच हे विधी आहे. कोणाचे माय बाप? अरे अनंत जन्माची रे, इथले माय बाप वेगळे, मागल्या जन्मातले वेगळे, पुढच्या जन्मातले. कोणचे माय बाप आपली? कोणाचे माय बाप आणि कोणाचे गणगोत? कुत्र्याच्या जन्माला गेली कुत्र गणगोत, तिथला बाप आणि तिथली माय वेगळीच. ज्या ज्या जन्माला जातात तिथे वेगळेच काय माय बाप आहेत. कोणचे माय बाप तुमचे? म्हणून हे सगळं कसं आहे, खोटं आहे, कल्पित आहे, मिथ्य आहे. म्हणून देहाचं जे असणं आहे तर देहाच्या आश्रित तुमचं असणं नाही. तुमचं असणं स्वतंत्र आहे. देहाला सोडून तुमचं काय असणं हे, देहाला धरून तुमचं असणं नाही. देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तू आहोत एका ठिकाणी महाराज, किंवा पांडुरंगी जड भाऊ, दोन प्रमाणे. देह जावो अथवा म्हणून आकाराच्या लोपी नाश नाही स्वरूपी. आकार जरी नष्ट झाला तर स्वरूपाचा काय नाही, तुमचा नाश नाही. तुम्ही अविनाशी आहेत. आकाराच्या लोपी म्हणून नाम रूप संबंध हे आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. नाम रूप संबंध जे ते आकारावर आहे. नाव बी यालाच आहे, आकार बी यालाच आहे, बाकीचे संबंध बी याच्या मार्फतच आहे. बाकीचे जे जे संबंध चिटकले ते कशाला धरून? आकाराला धरूनच. याच्या संबंधाने बाकीचे संबंध, आणि ते संबंध बी खरे आहेत का? अजिबात नाही. वावरात ज्वारी काढून आली की पाखरं हाणायचं का? म्हणून इथं महाराज म्हणतात, म्हणून देह संबंधीचे नाते बुरडी उडविती शेताती. जशा त्या ज्वारीचे कंस काढून आणले
की पाखरं हाणायचं काम नाही. तसे देह संबंधाची काय तर नाते जवळी चल न गा तवरी म्हणती माझा माने ती लहान थोर देह सुखाची या काजा मावळले इंद्रिय मावळली म्हणती आला बागुल तो ती देह कैसा विपरीत झाला जा वराधारकी आल्यानंतर अरे बायको म्हातारं म्हणजे आमचं म्हातारं पाहिलं का म्हणजे हिचा बाप आहे का ते पाहिलं का आमचं म्हातारं पाणी टाकलं इकडं तिकडं फिरायला कोण दिसलं का आमचं म्हातारं आणि तिचा कोण आहे देव त्याला काय म्हणते ती आणि हे बी म्हणतं आमची म्हातारी पाहिली का आमची म्हातारी पाहिली का फिरत ह्या घरी त्या घरी घरी कामत नाही ना काही बरं करीनी कोणती कोणतं करू देत नाही सुना हात घालू नका त्याच्यात हात घालू नका काऊन की हात खराब असतो चमडानी भरलेला कशाला घालू द्यायच्या त्या मधात म्हणून मी फिरत मग हे म्हणतं म्हातारी कुठे म्हणजे लक्षात घ्या या गोष्टी कशासाठी अवघे करते हाडा ज्याने तुमच्याकडं पैसा होता त्यावर प्रेम केलं आणि ज्यावेळेस तुमचं सगळंच गेलं त्यावेळेस प्रेम नाही तुमची तिरस्काराला प्राप्त झाले तुम्ही अवघे करती सोना परिगती झाली कुत्र्यावानी कुत्र्याला जसं दारात भरवू देत नाही माणूस तसं याला घरात बसू देत नाहीत माणसं अशी त्याची परिस्थिती होती. म्हणून ध्यानात घ्या दादा हो ह्या देहाहून आपण अलिप्त आहोत भिन्न आहोत वेगळे आहोत किती वेगळे अरे देह कुठं तुम्ही कुठं देह इंद्रियाच्या पुढं किंवा देह प्रातिभाषिक तुम्ही पारमार्थिक प्रतीती मात्र देह दिसण्यापुरता असायला नाही. जसं घरातला बाळूस घरम जसा भिन्न आहे तसं देहाहून तुम्ही कसे आहेत भिन्न. हां म्हणून इथं चैतन्याच्या ठाई देहांतरे होती जाती पाहिजे झालाय आणि तुमच्या स्वरूपावर तुमच्या ठिकाणी जे झाला बालपणा झाला आणि गेला तारुण्य झाला आणि गेलं वृद्धापन झालं आणि ते बी कोणावर तुमच्यावर. एक माणूस चौकात उभा होता लहान पोरं निघून गेली लहान पोरं निघून गेली मागून तरुण पोराची मंडळी आली ती बी निघून गेली मागून म्हातारी गेली. तो त्याच्यातला त्याचा तरुण हे तो उभा मानू का बालक हे का म्हातारा आहे त्याच्या देखत तिने गेले. अगोदर कोण गेले लहान लेकरं शाळातली ते उभा असतील त्यांनी पाहिले. मागून कोण गेले तरुण पोरं 8वी 9वी 10वीची आणि मागून डागऱ्या शाळातली कंद घेऊ सगळी कोण डंगरी शाळा ती म्हातारी त्याच्या देखतच गेले. मग त्याच्यातला तो कोण बालक का नाही त्याच्या देखत निघून गेली ती ग्रुप. तो तरुण का नाही त्याच्या देखत ते गेले. तो म्हातारा का त्याच्या देखत गेले. तसं तुमच्या देखत चाललं नाही बालपण गेला. तुम्ही पाहिलं की नाही ते गेल्याला बालपणा तरुणपणा काही काहीचा पाहिला का नाही तसंच काय जाणार हो म्हातारपणा तुमचं काय झालं त्या माणसाचं काय झालं गेलं साक्षी आहे. तसं तुम्ही इथं कोण आहेत साक्षी आहेत. म्हणून ध्यानात घ्या देह आणि आत्मा इतके भिन्न आहेत की परमार्थिक त्याला का बघा प्रातिभाषिक कशाला म्हणा व्यवहारातच जे खोटं ठरतं 3 सत्ता आहेत व्यावहारिक प्रातिभाषिक आणि पारमार्थिक ह्या 3 सत्ता घेतलं ध्यानात घ्या. व्यवहारातच जे खोटं ठरत नाही तर त्याला व्यावहारिक म्हणा व्यवहारातच जे खोटं ठरत नाही त्याला कोणती सत्ता म्हणा व्यावहारिक आणि व्यवहारातच जे खोटं ठरतं त्याला प्रातिभाषिक. ते खोटं व्यवहारातच जे खोटं ठरलं त्याला कोणती सत्ता म्हणा प्रातिभाषिक प्रतिती मात्र. जसा दोरीवरचा सर्प व्यवहारातच कसा ठरला खोटा ठरला. जसं स्वप्न कशा व्यवहारातच कसं ठरलं खोटं ठरलं. चिमटीवर रजत व्यवहारातच कसं ठरलं खोटं ठरलं. मृगजळ व्यवहारातच कसं ठरलं खोटं ठरलं. लाकडावरचा असणारा भूत किंवा माणूस व्यवहारातच कसा ठरला लाकडाचं ज्ञान झाल्यावर खोटं. म्हणजे व्यवहाराचं जे खोटं ठरतं ते प्रातिभाषिक आणि व्यवहारात सत्य जे खरं असतं त्याला व्यावहारिक म्हणा. त्याला काय म्हणा जसं वारुळातला सर्प किंवा सर्पिणीचा सर्प तो व्यावहारिक सत्तेत कसा आहे
खरा आहे. व्यावहारिक सत्य तो खरा आहे, पण दोरीवरचा सर्प व्यवहारात काय नाही, खरा नाही. आणि जर तुम्हाला तो प्रातिभाषिक नाही वाटला आणि तो खरा जर वाटला तर खोटा सर्प दुःख द्यायल्याशिवाय राहत नसतो. खोटा सर्प पण काय देतो, पिळू तरी कापराचे परी लहरी येतील साचे. खोटच बेजार करतं. मग खोटं नाही कळालं, खोटच खरं वाटलं तर ते खोटच काय करतं, मग बेजार करतं. खोटच कसं वाटलं, खरं वाटलं. तुमची सावली जर तुम्हाला भूत वाटली आणि तुम्ही पुढे चालायले की तुम्हाला वाटतं माया मागं लागली आहे, ते कोणी भूतच. पुढे यावा खड्डा आणि यांनी पाडाव आणि मग ती सावली याच्यावर पडत. मग ती मला रगडीला कोणी भूत आली. खोटं भूत सावलीच काय वाटायची, भूत वाटायची. खोटं खरं वाटलं की दुःखाला तेच खोटं कारण होत असतं. तसं हे सगळं खोटं आहे. म्हणून हा शरीर व्यावहारिक सत्तेतलं आहे, स्वप्नातलं शरीर प्रातिभाषिक सत्तेतलं, आणि तुम्ही परमार्थिक. जे तिन्ही सत्यत असतं ते परमार्थिक असतं. जे एका सत्तेत असतं आणि एका सत्तेत नसतं ते प्रातिभाषिक असतं, ते खोटं असतं. नीट कळून घ्या. जे तिन्ही सत्तेत आहे, आधी आहे, मध्ये आहे, अंती आहे, जागृतीचे, स्वप्नाचे, सुसुप्तीचे, ते परमार्थिक आहे. त्याचा कशानेच काय नाही, नाश नाही. ते असं अविनाशी तत्व आहे, ते हे परमार्थिक, ते आत्मा. मग तुमची सत्ता परमार्थिक. तुम्ही कधीही नाही. तुमचा आहे पण अखंड आहे, नाही पण नाही तुमच्याकडं. तुमचं असणं अखंड आहे, शरीराचं असणं अखंड नाही. आत्ताचं आत्ता जाणार आहे शरीर. शरीर कवाचं, आत्ताच. आणि जाणार कवा, हा क्षणभंगूर नाही भरवासा. याचं काय नाही, क्षणभंगूर नाही भरवासा. उठा सावध तोडा माया आशा, पुढे हुशार थोर आहे वळसा. राम राम स्मरा कधी मधी. म्हणून लक्षात घ्या, हे क्षणभंगूर आहे शरीर. या देहाचा भरवसा पुत्रा न धरी ऐसा. याचा काय नाही भरवसा. एक आणि आपलं तर जीवन कशाच्या जीवावर चाललंय, चोराच्या हातात द्याला कारभार. नागवा कोणाच्या हातात, चोराच्या हातात काय द्याला तुम्ही, कारभार द्याला. मग काय करीन तो, नागविनंद तुमच्या नड्याला चाकू लावून चढ घर धुवून देणार. कारभार कोणाच्या हातात द्या. तसं तुम्ही असणारा ह्या देहाच्या संगतीत जीवन जगायले, देहाच्या संगतीत म्हणल्यावर ते धोका देणार आहे. ते मृत आहे, ते नष्ट होणार आहे. त्याच्या मागं काय लागलेलं आहे, काळ लागलेला आहे. देहाच्या आश्रित जीवन जगणं म्हणजे दुःखद जीवन जगणं. कोणाच्या आश्रित, देहाच्या संगतीत जीवन जगणं, देहाला मी म्हणून जीवन जगणं, देहाच्या माध्यमातून जीवन जगणं, हे सगळं दुःख. देहबुद्धीपाशी सुख आणू मात्र नाही दे. सुख पाहते आती मूर्ख, दुःख दायक देहबुद्धी. म्हणून देहाच्या माध्यमातून देहबुद्धी म्हणलं की दुःखाची, देहबुद्धी म्हणली की पापची. देहबुद्धी धरून तुम्ही काही करा, पापच व्हाल. ती काय धरून, देहबुद्धी धरून काही करा तुम्ही. अभिषेक करा, चारधाम करा, गणपतीची आरती करा, गणपतीच्या पाया पडा, त्याला नैवेद्य व्हा, पेढे व्हा, पण काय धरून, देह बुद्धी धरून जे जे करताल ते सगळं कशात जमा व्हालंय, पापच जमा व्हालंय. आणि तुम्ही आत्मबुद्धी धरून काही करा, लंका जाळा. काय जाळी, लंका जाळी. तरी तुकाराम महाराज त्याला शबासकी द्याले, धन्य धन्य म्हणे तुका जाळी येली लंका. आणि महाराज स्तुती करायला त्याची, धन्य धन्य म्हणे तुका. धन्य मारुती राया तुमची काय जाळी, तुम्ही लंका जाळी. तुम्ही इथं सत्यनारायण करायले, यज्ञकुंड पेटून तुम्ही हवन द्याले, तरी महाराज म्हणते पाप करायले. तू काय करायला, पाप करायला. कारण देहबुद्धी धरून जे केल्या जातं ते पापच होत असतं. आणि आत्मबुद्धी धरून जे केलं ते सगळं काय व्हालं, म्हणून देहात्मबुद्धीजम पापम. देहबुद्धी म्हणजेच पाप आहे. आत्मबुद्धीजम पुण्यम न भूतो न भविष्यती. महाराज मग मी आत्मा अशी जर बुद्धी झाली, त्या पुण्याला काय नाही, गणत नाही.
गणित काय व्हालं नाही नाही ते करायला ती भक्ती बसला ते मंदिर चालायला ते तीर्थ बोलायला ते शास्त्र जो आत्मस्वरूपावर आरूढ आहे त्याची अवस्थाच अशी होती जे बसल तिचं काय मंदिर आहे ते चलल ते काय तीर्थ आहे ते बोलल ते काय शास्त्र आहे त्याच्या वाणीतून काय पडायलं शास्त्र पडायलं म्हणून अली मुखावाटे अमृत वचने त्याच्या मुखातून काय निघाले न मरणारे शब्द याले आणि आपल्या मुखातून मृत जीवन जागायले मरण येईन म्हणून थांबले तसा एखादा माणूस एस टी स्टँडवर बसलेला आहे काहून बसले म्हणजे एस टीची एस टीची वाट पाहून थांबलाय एस टी आली की गेला तसं तुम्ही काहून थांबले तुमची एस टी नाही आली तुमचा डेपो वर आहे यमाच्या डेपोतून काय येणार आहे एसटी येणार ते पाठविणार आहे एसटी कोण जशी परतूर डेपोतून येते मग त्याच्या बस स्टँडवर तशी तुमची डेपो वरून येते त्या डेपोतून म्हणून थांबलो आपण काय आली नाही एसटी आली की जाणार